हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींनी लवकरात लवकर पूर्ण करू देत, ही स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करून त्यासोबत स्वामींनी तुम्हाला चांगलं आरोग्य देखील प्रदान करावं, या नवीन वर्षामध्ये ही प्रार्थना स्वामींचरणी अर्पण करून आजच्या आपल्या विषयाकडे वळते. आता हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि या नवीन वर्षामध्ये संक्रांतीचा सण हा अतिशय मोठा आणि महत्त्वाचा असतो. प्रत्येक महिलेला हा सण खूप उत्सुकता, आनंदाचा असतो. कधी संक्रांत येते याची वाट प्रत्येक महिला बघत असते. आपल्या अखंड सौभाग्याच्या वरदानाचा हा दिवस किंवा सौभाग्याच्या वृद्धीसाठी अनेक गोष्टी दान करण्याचा दिवस. कारण यावेळेस जो हा संक्रांतीचा योग घडत आहे ना, तो 19 वर्षानंतर असा दुर्मिळ योगायोग या दिवशी पुन्हा एकदा घडत आहे. म्हणूनच या दिवशी खरेदीला जेवढं महत्त्व आहे, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व हे दान करण्याला आहे. यामुळे अनेक लाभ आपल्याला मिळतात. आपल्या हिंदू पंचांगानुसार यावर्षी मकर संक्रांत मंगळवारी 14 जानेवारीला आहे. तर त्या अगोदर आपण 13 तारखेला भोगी ही साजरी करत असतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण असतो. म्हणजेच सर्व भाज्या मिक्स करून त्यांची एक भाजी विशिष्ट बनवली जाते आणि ती बाजरीच्या भाकरीबरोबर तीळ लावून खाल्ली जाते. यामुळे काय होतं, तर शरीरातली उष्णता ही वाढते आणि शरीराला असणारी पोषक द्रव्य त्या मिक्स भाज्यांमधून मिळावी, अशी त्यामागची धारणा. कारण प्रत्येक सीझनमध्ये, प्रत्येक ऋतूनुसार अनेक भाज्या, फळभाज्या, फळे येत असतात आणि त्या आपल्या शरीराला मिळणे आवश्यक असतं. त्यानिमित्ताने या सणाची हे महत्त्व सांगितले जाते. म्हणूनच या दिवशी आपण भोगीची भाजी देखील करायची असते आणि त्यातील थोडीशी साईडला ठेवून किंक्रातीच्या दिवशी त्याच्यातील एक घास तरी तुम्ही खायचा असतो, असं पूर्वापार म्हटलं जातं. मकर संक्रांत जानेवारीमध्येच का बरं साजरी होते? तर या महिन्यामध्ये मकर संक्रांतीला विशेष महत्त्व यासाठी आहे, की सूर्य प्रत्येक राशीत प्रवेश करत असतो. मग त्या प्रत्येक राशीतून, धनु राशीतून यावेळेस मकर राशीत प्रवेश करतो आणि जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हाच या संक्रांतीची तिथी ही मानली जाते. म्हणूनच या संक्रांतीला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. मग यंदाची मकर संक्रांत कशावरती आले आहे? तिचे वाहन कोणते आहे? तिने हातामध्ये कोणते फूल घेतलेले आहे? किंवा काय रंग आहे जो तिने परिधान केलेला आहे? या सर्व गोष्टींना खूप महत्त्व असते. कारण या संक्रांतीच्या दिवशी तिला आपण साक्षात संक्रांतीला देवी स्वरूप मानतो आणि ती ज्या दिशेने येत असते ना, त्या दिशेवरून येणाऱ्या सर्व वस्तू महाग होतात. तिने परिधान केलेल्या वस्तू महाग होतात, असं म्हटलं जातं. चला तर मग जाणून घेऊया आपल्या या महत्त्वाच्या गोष्टीबद्दलची माहिती साध्या आणि सोप्या पद्धतीने नेहमीप्रमाणे. पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करा. कारण अशाच नवनवीन माहिती आणि नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वप्रथम पोहोचतील. आणि बरेच दिवस झाला आपला व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईबच केलेलं नाही आहे, तर त्यांनीसुद्धा लगेच सबस्क्राईब करा. म्हणजे नवनवीन माहितीचे नवीन वर्षामध्ये असंख्य अशा गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्यात, ज्याचं नियोजन मी अगोदर लावून ठेवलेलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील, म्हणजे त्या मिस होणार नाहीत तुमच्याकडून ते भाग. चला तर मग पुन्हा वळूया आपल्या विषयाकडे. मकर संक्रांतीला असं म्हटलं जातं, या दिवशी आपण जितकं जास्तीत जास्त दान करू ना, तितक्या अधिक पटीने आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते. म्हणून सौभाग्यवती स्त्रिया हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. हळदी आणि कुंकू एखाद्या सौभाग्यवती महिलेला जेव्हा आपण लावतो, तेव्हा त्या सौभाग्यवतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊन आपल्याला देखील अखंड आरोग्य आणि सौभाग्य लाभते. म्हणूनच या दिवशी तिळाने जे बनवलेले पदार्थ आहेत, तिळगुळ किंवा तिळाचे लाडू किंवा तिळाची चिक्की किंवा या प्रकारचे आणखीन वेगवेगळे पदार्थ देखील मिळतात, जे तीळ आणि गूळ मिश्रित असतात. तर त्याचे देखील दान केले जाते. सौभाग्यवती स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी सौभाग्याचं जे दान आहे, ज्या सौभाग्याच्या वस्तू आहेत, अलंकार, त्याचं देखील आपल्याला अनेक महिला वाटप करताना दिसतात. अनेक महिला विडे घेतात याचे किंवा ववसा असतो,
तर त्याची माहिती आपण पुढच्या भागामध्ये बघूया डिटेलमध्ये, कारण प्रत्येक भागानुसार वेगवेगळी माहिती येते. जर ही संक्रांत आहे, ती संक्रांत यावेळेस असं म्हणत आहेत, की पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. शास्त्रामध्ये असं सांगत आहेत आणि या संक्रांतीचे वाहन आहे वाघ. वाघ आहे त्यामुळे उपवास जो आहे तो गोड आहे. म्हणजे काय? तर वाघाचं हे जे वाहन आहे त्यामुळे पिवळे रंग परिधान केलेले आहे. हातामध्ये गदा आहे. केसरचाच टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी आहे आणि ती बसलेली आहे. तसेच जातीने ती सर्प आहे. तिने हातामध्ये वासाकरता जाईचे फूल देखील घेतलेले आहे. तर आता संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या रंगाची वस्त्रे परिधान करू शकतो ते बघूया. कारण नेहमी असं सांगितलं जातं, संक्रांतीने जो रंग परिधान केलेला आहे, तर तो रंग आपण परिधान करायचा नसतो सौभाग्यवती स्त्रियांनी संक्रांतीच्या दिवशी. तर आज आपण यावेळेस पिवळा रंग वर्जित करायचा आहे, की वाहन वाहन जे आहे वाघ, त्याचा रंग पिवळा, केसरचा टिळा पिवळा आहे, पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळेच आपण पिवळ्या रंगाची साडी ही नेसायची नाहीये. संक्रांतीच्या दिवशी आपण हिरव्या रंगाची साडी घालू शकतो. लाल रंग आहे, जांभळा आहे, केसरी आहे. यासोबतच गुलाबी कलर जो असतो, राणी कलर, मोरपंखी कलर, अनेक कलर आहेत जे कॉम्बिनेशनमध्ये पर्पल कलर अनेक जणींना आवडतो. तर हे कलर, आकाशी कलर तुम्ही आणखीन छान पद्धतीने घालू शकता. पिवळाच रंग जो आहे त्यामुळे हळद लावावी की नाही, हळदी-कुंकू याच्यामध्ये. तर हळदी-कुंकाचा मान हा वेगळा विषय आहे. त्यामुळेच तुम्ही जरूर हा एक रंग सोडून बाकीचे सगळे निसर्गातील जे रंग आहेत ते जरूर परिधान करू शकता. कोणत्याही प्रकारची शंका-कुशंका मनामध्ये न आणता तुम्ही एवढंच फक्त पाळायचं आहे, की पिवळा रंग आपण परिधान करायचा नाहीये. आणि याशिवाय सौभाग्यवतीच्या सौभाग्य अलंकारामध्ये हिरव्या आणि लाल रंगाला देखील अतिशय महत्त्व आहे. पूजा विशिष्ट करताना लाल रंगाला महत्त्व दिले जाते. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, धैर्य आणि ताकद जी आहे ती दाखवतो. म्हणूनच जी आहे स्त्री जातीची किंवा देवीची ताकद, जी शक्ती आहे, शक्ती स्वरूप लाल रंग आहे. त्यामुळे लाल रंगाची साडी घालायला काहीच हरकत नाहीये. याशिवाय आपण काय करू शकतो? तर काळ्या रंगाची साडी यावेळेस चालणार आहे. संक्रांतीला खास करून काळे रंग जे आहे परिधान करण्याची प्रथा आहे. म्हणून काळ्या रंगाची साडी अनेक जणींना आवडते. त्यावर हलव्याचे दागिने छान दिसतात. तर तुम्ही यावेळेस काळ्या रंगाची साडी परिधान करू शकता. यासोबत अनेक सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींना बांगड्या भरतात. तर या बांगड्या तुम्ही एकमेकींना हिरव्या आणि लाल रंग मिक्स अशा बांगड्या भरू शकता. खूप छान अशा वाटतात ह्या सौभाग्य अलंकारामध्ये. त्याचबरोबर सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण पर्व सुरू होते. म्हणजेच सूर्य हा पूर्व दिशेला उगवतो खरा, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी देखील हळू कमी होत जाते. म्हणूनच संक्रांतीपासून दिवस तीळ, तीळ, तीळ मोठा होत जातो असं म्हटलं जातं. आणि रात्र जी आहे ती रात्र तीळ तीळ छोटी होत जाते. म्हणून मकर संक्रांतीला स्नानाचे, दानाचे खूप महत्त्व आहे. अनेक पवित्र नद्यांमध्ये देखील स्नान करणं पुण्यकारक मानलं जातं. त्यामुळे संक्रांत जी आहे ती पिवळ्या रंगामध्ये आहे. एवढंच आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे इथे. कारण पूर्वापार ही आलेली प्रथा आहे जी आपण पाळत आहोत, की संक्रांतीने जे परिधान केलेलं आहे ते आपण परिधान करायचं नाहीये. त्यामुळे यावर्षी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नका. अनेक जणींच्या मध्ये ही चर्चा देखील सुरू असते, की यावेळी संक्रांतीने काय घातलेलं आहे, काय वर्ज्य आहे. तर त्यासाठीच हा माझा छोटासा प्रयत्न. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.